इयत्ता 7वीमध्ये आपण गेल्या व्हिडिओमध्ये कवितेंची ओळख हा पाठ पाहिला होता आपण. तर हा पाठ आपला पूर्ण झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय पाहणार आहोत. तर सर्वांनी काय करायचं आहे, पुस्तक काढायचं आहे, वही काढायची आहे आणि हा पाठाचा आपण जो स्वाध्याय पाहत आहोत तो स्वाध्याय पूर्ण काय करायचा आहे, वहीमध्ये लिहून काढायचा आहे. तर बघा, या पाठाची जी प्रस्तावना आहे ती थोडीशी आपण पाहूया आणि याच्यानंतर आपण काय करूया, मग स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर आपण या पाठामध्ये काय काय पाहिलं, तर सुधीर नावाचा जो मुलगा असतो तर त्या मुलाला काव्य प्रतिभा हा प्रकल्प दिलेला असतो शाळेमध्ये त्याच्या शिक्षकांनी. तर हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याला खूप टेन्शन आलेलं असतं, ताण आलेला असतो आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील आजी आजोबा, आई वडील, बहीण, आई हे सर्वजण त्याला मदत करतात आणि अगदी आनंदाने हा तो प्रकल्प मग पूर्ण करतो. आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शाळेमध्ये हा प्रकल्प तो सादर करतो आणि केल्यानंतर त्याचं सर्वजण अभिनंदन करतात. अशा प्रकारचा हा एक पाठ आहे. म्हणजे या पाठामध्ये एक एकांकिका, थोडक्यात विविध पात्र आहेत आणि ते पात्र काय करतात, कवितेतून संभाषण करतात. कारण सुधीरला काव्यप्रतिभा हा प्रकल्प पूर्ण करायचा असतो, म्हणजे कवितेतून थोडक्यात संभाषण करायचं असतं आणि त्यामुळे त्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वजण घरातले आपापल्या परीने आपापल्या अनुभवानुसार आपलं जे वाक्य आहे ते काय करतात, कवितेतून बोलण्याचा प्रयत्न करतात, कवितेतून संभाषण करतात. मग त्याच्यासाठी कवितेतून बोलताना हे यमक जुळणं खूप महत्त्वाचं असतं. ते कशा प्रकारे यमक जुळवतात, कशा प्रकारे ते आपल्या भावना सांगतात, हे अगदी मजेशीर असं वर्णन या पाठामध्ये आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. मग आज आपण या पाठाचा स्वाध्याय जो आहे त्या स्वाध्यायाला आपण काय करूया, आज सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, खालील चौकटी पूर्ण करा. पुस्तकात सर्वांनी पाहायचं आहे, पेज क्रमांक 66. खालील चौकटी पूर्ण करा. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की प्रश्न दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे चौकटी दिलेल्या आहेत. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेत येतो बघा. आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ आणि त्याच्या पुढे काय दिलेले आहे, चौकट दिलेली आहे. मग त्या चौकटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. तर आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा कोणता अर्थ सांगितला सुधीरला, ते चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे. तर या ठिकाणी असं सांगता येईल की कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. अशा प्रकारे त्या ठिकाणी काव्यप्रतिभेचा अर्थ लिहिता येईल. त्याच्यानंतर आकडा, त्याच्यामध्ये बघा एकूण 4 आकडे आहेत. त्याच्यानंतर आकडा बघा, चौकटीमध्ये आपल्याला लिहायचे उत्तर की सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. आता हा स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुस्तकामध्ये उत्तर समजून घेतली तर चालतील आणि परत मग व्यवस्थित उत्तरे, अगदी प्रश्न आणि उत्तरे वहीमध्ये काय करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. तर सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. चौकट आहे, त्या चौकटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. तर काय लिहिता येईल या ठिकाणी, तर या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की कुटुंबाने कोणती मदत केली, तर कुटुंबाने कवितेत संवाद, सर्वजण कवितेत संवाद करू लागले. अशा प्रकारे उत्तर चौकटीत लिहायचं आहे. त्याच्यानंतर ई आकडा आहे या ठिकाणी बघा की बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचं कारण. बाबांनी आपण पाहिलं कवितेमध्ये, पाठामध्ये की बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून दिली. मग का आणून दिली, तर त्याच्या मागचं कारण काय होतं, आपण पाठ पाहताना पाहिलं तर त्याच्या मागं कारण होतं की सुधीरला कवितांचा लळा लागावा, कवितेचं त्याचं वाचन व्हावं, त्याची जी शब्दसंपत्ती आहे ती वाढावी. त्यामुळं काय केलं, बाबांनी सुधीरला कवितांची, विविध जे कवी आहेत, विविध जे लेखक आहेत, तर अशा प्रकारे त्यांनी विविध जे अभ्यासाखेरीज जे पुस्तकं आहेत ती काय केली, आणून दिली. त्याच्यानंतर ई आकडा, कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण. कुटुंबातील सर्व सदस्यांनी काय केलं, सुधीरचं अभिनंदन केलं. कोणत्या गोष्टीसाठी केलं अभिनंदन, तर याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की काव्यप्रतिभा म्हणजे काय हे सुधीरला कळलं होतं आणि त्यामुळं त्याने तो प्रकल्प जो दिलेला होता
तो अगदी सुंदर असा अगदी वेळेमध्ये त्याने तो प्रकल्प पूर्ण केलेला होता. म्हणजे काव्य प्रतिभा म्हणजे काय, तर जी आकलनशक्ती आहे ती वाढवणं आहे. त्याच्यानंतरनं कविता करण्याची, समजून घेण्याची जी कला आहे ती सुधीरला समजली होती. त्यामुळं काय केलं होतं, कुटुंबातील सर्व सदस्यांनी सुधीरचं अभिनंदन केलेलं होतं. तर अशा प्रकारे इथं एकूण 4 आकडे आहेत. तर या 4 आकडे आपण आता पाहिलेले आहेत. हे अगदी वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. तुम्हाला उत्तर समजलेलं असेल. तर याच्यानंतर प्रश्न दुसरा आपण पाहूया. पुस्तकामध्ये लक्ष द्यायचे सर्वांनी. बघा प्रश्न दुसरा आहे, तर पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. काय आहे, तुमच्या शब्दात मांडा. म्हणजे काय करायचं आहे, आपल्या शब्दामध्ये पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडायचं आहे. म्हणजे आपल्या शब्दामध्ये, स्वतःच्या शब्दामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याचं उत्तर लिहायचं आहे. हा जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नामध्ये आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं, येऊ शकतं. काय करायचं आहे, पाठातून कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. मग या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे उत्तर सांगता येईल की जेव्हा सुधीरला काव्य प्रतिभा वाढवा किंवा काव्य प्रतिभा या विषयावर प्रकल्प दिलेला असतो, तेव्हा काय करतात, घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात, कवितेतून बोलतात. आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना काय करतात, कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बघा, या प्रश्नाचं उत्तर काय सांगता येईल. याच्यामध्ये उदाहरणार्थ आजी काय म्हणते की घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते कांद्याची पात. तर यावर आजोबा लगेचच आपलं मत आहे ते मत सांगतात. मग कशा प्रकारे सांगतात की म्हाताऱ्याचा वाढतो वाद, नको करू तू कांद्याची पात. अशा प्रकारे घरातलं आजी आणि आजोबा यांचा संवाद झाला. त्याच्यानंतर बाबा जे आहेत ते बाबा काय सांगतात बघा की अगं आई पटकन खायला दे ना काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीने काय करतात, आपलं जे मत आहे, आपलं जे मत या ठिकाणी सांगायचं आहे ते कवितेतून सांगतात. तर त्याच्यावरती आई जी आहे ती काय म्हणते की काय बाई कवितेची कमाल, बोलतात ने हसतात तोंडावर धरून रुमाल. त्याच्यानंतर बघा, जेव्हा सुधीरची ताई आहे तर ती ताई सुद्धा या काव्य प्रतिभामध्ये जेव्हा सहभागी होते तेव्हा ती पण म्हणते की आपला जो सुधीर आहे तो कवितेत मारेल बाजी, आई घरात आहे का पिठाची सोजी. तर अशा प्रकारे काय आहेत, घरातील जे सगळे पात्र हे पात्र जे आहेत ते काय करतात, कवितेतून बोलण्याची गंमत आपल्याला त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसते. या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या अनुभवानुसार यमक जुळवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे सुधीरचा जो प्रकल्प आहे तो सर्वजण काय करतात, पूर्ण करण्यासाठी त्याला मदत करतात. म्हणजे अशा प्रकारे पाठातून कवितेतून बोलण्याची जी गंमत आहे तर ही आपापल्या पद्धतीने उदाहरणार्थ लिहून आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलेलं असेल की कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा. तर या ठिकाणी यमक जुळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केलेला आहे. घरातील सर्व पात्र जे आहेत, आजी आजोबा, सुधीरचे आजी आजोबा, आई वडील आणि ताई हे सर्वजण कवितेतून बोलतात आणि अशा प्रकारे त्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत करतात. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहिता येईल. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे बघा, खालील आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा. तर काय आहे बघा, पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे लिहायची आहेत. पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे. तर हा जो पाठ आहे तर या पाठामध्ये शेवट आपण पाहिलं की सुधीरचे जे बाबा आहेत तर ते बाबांनी काय केलेलं असतं, तर सुधीरला प्रकल्प पूर्ण होण्यासाठी काही कवितांची, काही कवींची पुस्तक
कवितांचं पुस्तक आणून दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये काही साहित्यिकांची नावं आलेली आहेत. तर या ठिकाणी ती साहित्यिकांची नावे लिहायची आहेत. तर बघा पेज क्रमांक 66 वर आपण शेवटचा जो आहे तर त्याच्यामध्ये बघा कविता अंगणात उतरल्या हाती त्या मी वेचू अन कशा आणि किती, शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी. म्हणजे याच्यामध्ये पहिलं जे नाव आलं आहे ते काय आहे, शांताबाई. त्याच्यानंतर दुसरं साहित्य बघा सुर्वेंची गिरणी, सुर्वे. त्याच्यानंतर गदिमांचं घर आणि बालकवींची फुलराणी. गदिमांचं घर म्हणजे गदी मांडुरकर आणि चौथं जे आहे ते बालकवी. तर अशा प्रकारचे 4 चौकटी आहेत. त्या 4 चौकटीमध्ये आपल्याला साहित्यिकांची नावे लिहिता येईल. तर बघा पाठात आलेल्या साहित्यिकांची नावे शांताबाई, सुर्वे, गदी मांडुरकर आणि बालकवी. अशा प्रकारे साहित्यिकांची नावे आपल्याला लिहिता येईल. तर आपण आता प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा हे 3 प्रश्न आपण पाहिलेले आहेत स्वाध्यायामध्ये. जे पुढचे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर हा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय लिहायला सुरुवात करायची आहे सर्वांनी. पहिल्यांदा स्वाध्याय लिहिण्यापूर्वी हा धडा व्यवस्थित वाचून काढायचा आहे आणि धडा वाचून काढल्यानंतर याचा स्वाध्यायाला काय करायचे आहे, सुरुवात करायची आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढील जो स्वाध्याय आहे तो पाहूया.